एकाला वेगळा नियम आणि दुसऱ्याला वेगळा हे चुकीचं असल्याचं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी म्हटलंय. पडद्यामागच्या लोकांचे हाल होत आहेत, निर्मात्यांनाही आधार देणं गरजेचं आहे असंही त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रानं मराठी कलाकारांवर अमाप प्रेम केलं. अनेक वर्षांपासून हे प्रेम केलं जातं, कारण हे कलाकार मंडळी सिनेमातून नाटकांमधून रंजन करत असतात. असं एक आघाडीचं नाव आहे, अर्थात अशोक सराफ. आपण त्यांना मामा म्हणून ओळखतो. ते सिनेमे करतात आणि आत्ता वयाच्या 74व्या वर्षीसुद्धा ते नाटकातही काम करतात, उभे राहतात. आत्ता नाटकाचा विषय चालला आहे आणि याच नाटकाबद्दल राजकीय नेत्यांची नाटकं काय आहेत आणि आपली नाटकं कशी घरी बसलेली आहेत याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. माझ्यासोबतच अशोक सराफ. मामा, मी तुमचं स्वागत करतो या मुद्द्यावर. नमस्कार. नमस्कार. तुमचं बोलणं फार महत्त्वाचं आहे, कारण अखिल महाराष्ट्रानं तुमच्यावर अमाप प्रेम केलं, प्रेम करतोय. आत्ताच्या काळामध्ये राजकीय नेत्यांची अनेक नाटकं नाट्यगृहामध्ये चालू असलेली दिसत आहेत, पण तुमच्या आणि तुमच्यासारख्या इतर अनेक कलाकारांची ज्यांची नाटकं नाट्यगृहात व्हायला पाहिजेत ती नाटकं बंद आहेत, कलाकार घरी आहेत. हा विरोधाभास आहे थेट. एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय असं सध्या महाराष्ट्रात चालल्याचं चित्र आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. बरोबर आहेस तू म्हणतोस ते, की हे जे प्रोग्राम्स होत आहेत त्यामुळे जी गर्दी होते आणि जी सगळी बंधनं जी आहेत घालून दिलेली ती सगळी तोडली जात आहेत, हे निश्चित खरं आहे आणि ह्याच्यावर निश्चित आवर घातला गेला पाहिजे. त्यासाठी या लोकांनी विचार करायला पाहिजे आपण हे करावं किंवा नाही. पण आता काय असतं, प्रत्येकाची काय गरज असते, प्रत्येकाचे काय वेगळे दृष्टिकोन असतात, त्याप्रमाणे लोक वागत असतात. आता त्यांचा काही हेतू असेल, त्यांना काही आणखी मिळवायचं असेल, काही त्यांचे मुद्दे काही लोकांपर्यंत पोचवायचे असतील, त्यामुळे जर तसं करत असेल तर त्यांच्या दृष्टीने ते चुकीचं नाही आहे. पण एकंदरीत जी सध्या जे चाललेलं आहे, जो धुमाकूळ करोनाचा जो चाललेला आहे त्यामध्ये दृष्टीने निश्चित वाईट आहे असं मला वाटतं. मग ते जर होतं आहे तर मग बाकीचे जे प्रोग्राम केले तरी मग काही फरक पडणार नाही असं लोकांचा समज होतो ना. आणि तो समज आहे ना, तो फार समज वाईट आहे, की प्रत्येकजण मग ते जर आहे तर मग आम्ही का नाही करावं असा प्रश्न उद्भवतो. आणि तो तसा चुकीचा आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण काय होतं आहे, एक नियम जो आहे तो एक नियम एकालाच असं कधीच होऊ शकत नाही. आणि हा नियम इतका सिरियस आहे की त्या नियमाचा निश्चित विचार केला गेलाच पाहिजे असं होतं आहे. त्यामुळे काय होतं आहे, लोकांनी तो विचार करायला पाहिजे की हे आपण गर्दी जमवायची किंवा नाही, लोक यायचे की नाही. म्हणजे राजकीय ह्याला फक्त गर्दी झाली तर चालते असं कोरोनाच्या दृष्टीने कधी होत नाही. मामा, तुम्ही नाट्यसृष्टीशी अनेक वर्ष जोडले गेलेले आहात. आताच्या काळामध्ये जवळपास 14 महिने आपण 14-16 महिने घरी बसलो आहोत. नाट्यसृष्टीची आत्ता अवस्था काय दिसते तुम्हाला? तुम्ही खूप लोकांच्या सानिध्यात असाल, संपर्कात असाल, काय अवस्था आहे? नाट्यसृष्टीच्याबद्दल म्हटलं गेलं तर खरं आहे की परिस्थिती अत्यंत वाईट आहे, हालाकीची आहे. कारण काय आहे, बॅकस्टेज जे लोक आहेत ना, मेन कलाकार असतील ते जास्ती पैसे घेत असतील एखाद्या, पण जे बॅकस्टेजचे जे कलाकार असतात ते तुटपुंजा पैशावर काम करतात. आणि ते सुद्धा प्रयोग किती महिन्यातून होतील, किती 10 होतील, 11 होतील, 12 होतील, त्याच्यात त्यांना संबंध आपलं महिन्याचं हे भागवावं लागतं. म्हणजे मुळातच त्यांची कुतरहोड होते. त्यात हे बंद झाल्यामुळे त्यांची आणखी कुतरहोड म्हणजे त्यांचं जेवणाचे आणि खाण्याचे वांदे झालेत, हे असं आपण बघतो आहे. आम्ही नाट्यसृष्टी असल्यामुळे आम्हाला ते जाणवतं होतं असं म्हणून. पण मग या गोष्टीला नाटक सुरू करणे हाच पर्याय असू शकतो? हां, निश्चित तोच पर्याय असू शकतो. कारण काय होतं, जर तुम्ही नाटक केलं तर त्यांना काहीतरी 4 पैसे मिळतील. आता आम्ही नाटक सुरू करतो, पण आम्ही काय केलं, आम्ही जे मेन कलाकार होते आम्ही कमी पैसे घ्यायला लागलो. म्हणजे पूर्वी जे घेत होतो त्याचे आम्ही आमचं हे कमी केलं. 50% आम्ही कमी केलेले आहेत आम्ही. का तर त्या लोकांना हे व्हावं म्हणून आणि प्रोड्युसरच्या दृष्टीने ते गणित बसावं म्हणून. मग ते काय होतं, ते सगळं जमावं लागतं. मग त्यांच्याबद्दल विचार हा करावाच लागतो. मग त्यांना पैसा मिळणे सध्या महत्त्वाचं ठरलेलं आहे. जे टॉपचे कलाकार आहेत ते कसंही भागवून येतील, कसंही निभावून देतील. पण हे जे म्हणजे अगदी म्हणजे सेटिंगच्या ह्याच्यापासून माणूस किंवा टेक्निशियन जो हे आहे माणूस ना, त्यांचे डेली ह्याच्यावर ते अवलंबून आहेत लोक. मामा, आत्ता आपण राजकीय नेते, त्यांची इच्छाशक्ती, त्यांचं कलाप्रेम आणि आत्ता एकूण मनोरंजन सृष्टी याच्यावर बोलतोय. तुम्ही इतकी वर्ष नाटक करताय, सिनेमे करताय, तुमच्या निश्चित सानिध्यामध्ये अनेक राजकीय नेते आले असतील, गप्पा झाल्या असतील.
राजकीय नेत्यांना खरंच कलेचं वावडं असतं का, किंवा कला दुय्यम तिय्यम ठिकाणी असते का? तुमचा अनुभव काय सांगतो की पूर्वी असं नव्हतं आणि आता असं झालंय? नाही नाही, असं मी अजिबात म्हणणार नाही. दुय्यम तिय्यम असं काही नाही सर. मी म्हणेन की जे राजकीय लोक आहेत त्यांना खरोखरच कलेची आवड आहे, त्यांना असते, त्यांना पाठिंबा द्यावा असं वाटतो. आता काय होतं, त्यांचे सर्कमस्टन्सीस काय आहे आपण सांगू शकत नाही. आता मी इतका नशीबवान आहे की जेवढे राजकीय लोक आहेत, पॉलिटिशियन आहेत, त्या सगळ्यांचं माझ्यावर भयंकर प्रेम आहे. ही माझ्या दृष्टीने अतिशय मोठी गोष्ट आहे. मला अतिशय त्याबद्दल माझं स्वतःचा अभिमान वाटतो की मी हे मिळवू शकलो. तर ते काय होतं, त्यांना प्रेम आहे, त्यांना करावं लागतं ते. त्यांना म्हणजे आता पण काय होतं, कधीकधी सर्कमस्टन्सीस असे येतात की त्यांना तसं वागावं लागत असेल एखास. आता काय होतं, जमावबंदी नाही करायची. आता थिएटरला म्हणजे आमच्याकडे थिएटरला म्हणजे अगदी चिकटून लोक बसणार. ती जमावबंदी तिकडे होऊच शकत नाही. मग त्यांना तिकडे त्याचा विचार करावा लागतो. बरं एक बसवायचं, जर एक सीट सोडून बसवायचं, डिस्टन्स होऊन म्हटलं तर नाटकाला रिस्पॉन्स मिळत नाही. नाटकामध्ये जे गिव्ह अँड टेक जे असतं, ऑडियन्स बरोबर जे आर्टिस्टचं जे गिव्ह अँड टेक असतं ते मिळत नाही अजिबात. त्यात मास्क लावलेले लोक, त्यामुळे काय होतं, ते जो जरी प्रतिक्रिया ऐकायलाच येत नाही, काही कळतच नाही. त्यामुळे ते वांदे होतात परत. बरं काय होतं, दाटी करून बसलेले लोक आणि पसरून बसलेले लोक ह्याच्यामध्ये नेहमीच रिस्पॉन्समध्ये फरक पडतो. ऑफकोर्स. पण आता या मुद्द्यामध्ये कोरोनानं आपल्याला खूप गोष्टी नवीन शिकवल्या. आपल्याला हे न्यू नॉर्मल असेल की मास्क लावणे, एक सीट सोडून बसणे, त्याला आपला नाईलाज आहे. पण तुम्ही तुमचे इतके सगळे नेते ओळखीचे आहेत, संपर्कात आहेत, प्रेम करतात, त्याच्यामध्ये अगदी माननीय शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपासून सगळेच नेते आहेत जे आता सत्तेत पण आहेत. तुम्ही काय सांगाल त्यांना, काय आपण करू शकतो, काय डिसिजन घेता येईल? म्हणजे त्यांना तसं सांगणं हे माझ्या दृष्टीने मला कठीण वाटतं. याचं कारण का सांगतो, त्यांच्याही मनात खूप असेल सुरू करावं एखादं, पण ते नाही करू शकत. अशा वेळेला मी त्यांना सांगणार की तुम्ही सुरू करा असं म्हणणं हे म्हणजे मला जास्ती जरा शहाणपणाचं वाटतं. पण त्यांनी करावं असं मला वाटतं. याचं कारण काय की काय, त्या लोकांचा पण विचार केला पाहिजे जे लोक, एक इंडस्ट्री आहे ती, आणि त्या इंडस्ट्रीला जे खालच्या ह्याच्यातले जे लोक आहेत, वर्कर्स आहेत जे लोक, त्या लोकांचा पण विचार केला गेला पाहिजे असं मला वाटतं. आणि पुन्हा त्यांनी हे सुरू करावं. आता मी जेव्हा करतो तेव्हा चोख आम्ही हे सुरक्षा पाळतो. म्हणजे अगदी एक डिस्टन्सवरून माणूस कोणाला भेटायला आतमध्ये न येणे, आम्ही आर्टिस्ट असतो तेवढे कोणाला जास्ती आतमध्ये गर्दी न करणे, किंवा नाटक झाल्यानंतर पण हे नाही, हे सगळं आम्ही सगळं पाळतो. सॅनिटायझेशन सगळं करतो आम्ही. त्यामुळे असं जर पाळून जर होत असेल परफेक्ट, स्टेजच्या बाबतीत तर ते होत आहे. सिनेमाच्या बाबतीत मी काय सांगू शकत नाही, पण स्टेजच्या बाबतीत तरी सगळे लोक तेवढी काळजी घेतात. शेवटचे 2 प्रश्न विचारतो, मग आपण थांबूया. त्यातला एक पहिला महत्त्वाचा प्रश्न, अशी सगळी हमी आपण देतो, सगळेच कलाकार देतात की प्रेक्षकही काळजी घेतोय, आम्ही कलाकारसुद्धा काळजी घेतो. असं असताना अनेक मोठे नेते, आपण कमिंग बॅक टू द पॉईंट, नाट्यगृहामध्ये सोहळे करतात, सभा घेतात, गर्दी होते, पुन्हा नियम तिकडं वेगळा असतो, इकडं वेगळा असतो, तिथे काळजीसुद्धा घेतली जात नाही असं चित्र दिसतंय, गर्दी खूप होती आहे. तर मग अशा केसमध्ये आपण हे तरी सांगू शकतो की एक तरी नियम सगळ्यांना लावा, किंवा मग थोडी मुभा आम्हाला पण द्या. हां, बरोबर आहे तुझं म्हणणं आहे. ते जे करतात, ही जी गर्दी होते आणि होते, ही योग्य नाही हे निश्चित आहे, एवढं निश्चित आहे. ही गर्दी व्हायला नाही पाहिजे, हे त्यांनी पाळायला पाहिजे. मग त्यांनी पाळलं तर बाकीचे पाळतील असं आहे, ते पण खरं आहे. पण एक नियम दुसरीकडे म्हणजे काय होतं, नियमाचा कुणी कसा पाळावा हे ज्यांनी नियम केला त्यांनी ठरवायला पाहिजे ना. त्यांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे की हे असं होता कामा नये, हे बघायला पाहिजे. बरं, आम्ही असं सांगू शकत नाही की ते बंद करा आणि आमचं सुरू करा, फक्त असं होऊ शकत नाही ना कधी. प्रश्न तो आहे. तेव्हा कुणी कसं करायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. प्रत्येकाने जर स्वतःचं ठरवलं की हे नाही व्हायला पाहिजे तर होऊ शकेल असं मला वाटतं. आणि ते व्हावं, हे व्हावं असं मला वाटतं की आमच्या मराठी नाटकाला जी म्हणजे अगदी घायकुतीला आलेली आहे, म्हणजे असं झालं की हळूहळू लोकांची सगळं नाटक बघायची सवय तुटता कामा इथपर्यंत आलेली आहे. तर ती होऊ नये आणि नाटकसृष्टी जगवायची असेल तर निश्चित नाटकसृष्टीला त्यांनी प्रोत्साहन दिलंच पाहिजे. त्या आहे त्या अटीवर असं काय असेल 50% आणि याचं, पण ती सुरुवात तरी केलीच पाहिजे असं मला वाटतं.
म्हणजे ह्याला पर्याय असा असू शकतो की पुन्हा नव्यानं नियम करून की जे सगळ्यांनाच लागू होतील, मग त्या सभा असू देत, नाटकं असू देत किंवा आणि काही असू देत. तर जर नवीन SOP आणली, नवीन नियम आणले आणि जर सगळ्यांनाच वाव दिला तर ही नाट्यसृष्टी तगेल असं तुम्हाला वाटतं? हो, कारण मी फक्त तसं पाहिलं मी नाटकसृष्टीबद्दलच बोलू शकतो ना, कारण वास्तविक राजकीयाच्या माझा काय त्याचा संबंध येत नाही. ते राजकीयाचं काही जी सभासद आहेत त्यांनी सांभाळायचे असतात. पण लक्ष ठेवलं गेलं पाहिजे की आता तिकडे गर्दी होत असेल तर सगळी दाटी असेल तर ती होऊ नये म्हणून काय केलं जातं हे बघायला लागेल, नाही का? यात मुद्दा मला हाच वाटतो की प्रत्येक कलाकार आता सरकारकडून काही आशा बाळगतोय. त्यांनी हे करावं अशी आशा बाळगली जाते, कारण इतर सगळ्या गोष्टी पाहता नाटकाचा विचार व्हावा असं दिसतं. अशोक सराफही तेच म्हणतात. मला असं वाटतं की इतका मोठा कलाकार, इतका अनुभवी कलाकार जेव्हा हे सांगतो की आता विचार व्हायला पाहिजे, कारण नाट्यसृष्टी अगदी रसातळाला पोचायच्या मार्गावर आहे, तेव्हा आता मात्र राज्य सरकारने हा विचार करायला हवा. निश्चित करायला पाहिजे. कारण एक इंडस्ट्री जगवण्याचा जरी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ही आपलं मराठी माणसांचं, महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचं मोठं सगळ्यात हे काय प्रेम काय तर नाटक. आणि इतक्या वर्षाची जी परंपरा आहे ती जशी जर खंडित व्हायला लागली सरळ तर ते बरोबर होणार नाही. कारण सिनेमापेक्षा त्यांना मराठी आपल्या ऑडियन्सला जास्ती नाटकावर प्रेम आहे. ही परंपरा खंडित होऊ नये. अशोक मामा, तुम्ही ABP माझाशी बोललात, मनस्वी आभार. आणि मला खात्री आहे की हे नाटक लवकर सुरू होईल. मी तशी आशा बाळगतो की निश्चित सुरू होईल, करतील, याच्यावर काहीतरी तोडगा निघेल. पण ते लवकरात लवकर व्हावं अशी एक इच्छा आहे फक्त. याचं कारण का की आता जे लोक इकडून तिकडून कसं करून संसार चालवत आहेत त्यांना तरी निश्चित एक काहीतरी दिलासा मिळेल. कॅमेरामॅन उत्तम कोटेयारसोबत मी सौमित्र पोटे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.